नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहोत सध्या गावी आणि शिमगोत्सवाचे दिवस चालू आहेत आणि आज आहे शिमग्यातला 5वा दिवस, म्हणजेच पंचमीचा दिवस आहे. आणि शिमगा चालू होऊन म्हणजे होळी होऊन 5 दिवस उलटले आणि आज पंचमीचा दिवस आहे. आज आपल्या पालखीचा म्हणजेच गावच्या पालखीचं नाही, पण आमच्या गावात हंबीर आहेत, त्यांची पालखी आहे, तर त्यांचा आहे पंचमी. म्हणजे आज आहे त्यांचं शिपणं. आणि पंचमीला शिपणं होतं. मोस्टली सगळे जर का कोकणात बघितलं तर गावचे जे ग्रामदैवत आहेत त्यांचं आजच्या दिवशी शिपणं होतं, पंचमीच्या दिवशी. पंचमी म्हणजेच रंगपंचमी. आणि आपण मोस्टली मुंबईमध्ये होळी साजरी करतो, रंग लावतो एकमेकाला आणि होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. मात्र इथे बघा काय चाललं. ही पोरं आहेत ती काय करतायत बघा. हे बघा, आज पंचमी आपल्याकडे गावाला पंचमी साजरी केली जाते, रंगपंचमी म्हणून. आणि मुंबईला आपण होळी साजरी करतो. तर आज पंचमीचा दिवस आहे आणि शिमग्याचं शिपण्याचा दिवस आहे. भाईदाकडे यावर्षी मान आहे शिपण्याचा, तर तो पुढील वर्षासाठी तो आता यावर्षीचा मानकरी आहे शिपण्याचा. तर आज रात्री त्याच्याकडे तो सगळा कार्यक्रम आहे. प्रसादी वगैरे होईल. लास्ट देवाचा पालखीला भंडारली जाईल, म्हणजे ते सगळं रुपये वगैरे पालखीतून उतरवले जातील आणि देवाचे जे चूर्णाचा कार्यक्रम आहे म्हणजे प्रसादीचा जो कार्यक्रम आहे तो होईल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा देव आपल्या मंदिरात जातील. असा हा संपूर्ण रात्रीचा कार्यक्रम भाईदाकडे आहे. तिकडे बाजूला घर आहे ते आपल्या इथे. तर रात्री तो सुद्धा आपण बघूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. मानस कुठे गेला? पोरं बघा, माझ्यावर नाही उडवायचं बाबा. मी आता रंगपंचमी आम्ही खेळलो, तुम्ही काय करता ते बघायला आलो मी बाहेर. संपवलात कलर? हे बघा काय अवतार बघा काय केला. होली का. मग आज रात्री आपल्याला जायचं आहे, देवाचं शिपणं आहे, तिकडे देव नाचवेल भाईदाच्या तिथे. याल ना तुम्ही? मग चला मग नक्की. हा, मग याच्या पुढची व्हिडिओ कधी असणार? रात्रीची ना? मग चला, याच्या पुढची व्हिडिओ असणार रात्रीची. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाहेर जाऊ. नमस्कार. इकडे हे घे, पिशवी नको, डिश घे. हा मला जाऊ दे बाहेर. हे हा मला पाहिजे होता आयटम. कुंडली कवर दे. मला एक पण दिवस झाली असती. काय येणार आहे. अशा तऱ्हेने आज आहे शिपणा भंडाराचा दिवस आणि आता आपण आहोत भाईदाकडे, भाईदाच्या घरी. इकडे शिर्या बसलाय आणि इकडे सिद्धू आहे.
बाकीची मंडळी सगळी वाट पाहतात. आणि तो तिकडे दीप्तेश बसलाय. दीप्तेश तिकडे हाय करा. दीप्तेश हाय हाय. जेवायला 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 जेवण चालू. अरे हाय कर तरी हाय कर. तू काय आणलायस ते पण सांग. ती बघा ती बघा. तू काय आणलं? डाळ आणलीस? व्हिडिओ कर हे नानू हाय करा. नानू हे आहेत या वर्षीचे वचनदार आणि त्यांच्या दारात हे सगळं चाललंय जेवण वगैरे. नमस्कार. बघितलात कसे आहेत. चला जेवण चालू करूया. स्टॉपर तो खालीच आहे ना डबल लाईन वाला. ए बाबू टोपी काढ. टोपी काढ जरा. इकडे बघ. क्रॉस हो सर चला. आणि ही मंडळी सगळी चालले. सचिन दादा कधी काल कसं वाटतंय बाबा? आज खूप छान वाटतंय. शिमग्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज पंचमीचा. आज इकडे आपल्या इकडे शिपणं होतं. सोहनाचा कार्यक्रम आहे. आणि वैभव आमदार आलेत खास साखर म्हणून. सचिन दादा आहे आणि 2 दिवसापासून इकडे आहे या कार्यक्रमासाठी. तयारी केलेली आहे. कसं वाटतंय बाकी? खूप मजा आली. आणि शिमगा सण तुमचा कसं जातंय? आज शेवट दिवस जरा वाईट वाटत असेल तुम्हाला? हो दुःख होत आहे की शिमगा संपत आलाय. बरोबर. आणि खूप म्हणजे मजा पण येते. पण खरं तर मानकरी हे जे आमचे मानकरी आहेत ते खूप मेहनत घेतले. ओके. बिचारे 4-5 दिवसापासून सुट्ट्या काढून ते म्हणजे कार्यक्रम करतायत. जेवणाचा पत्ता नाही घ्यायला पण सगळं काय खूप छान पद्धतीने करतायत ते. हो. आणि आता थोड्याच वेळात इथे चोरण होईल आणि लोक इथे पालखी नाचवणार आहेत. हो खरं तरी पालखी बघा त्यासाठी आम्ही थांबलो. आतुरतेने वाट बघतो त्या सणाची आम्ही. शेवट बायका पण दिवस. बसल्या आहेत आमच्या लेडीज महिला मंडळ आहे सगळे. पोरं पण आहे तिथे. नाचवताना आपण काढूया. जरा सर्वांनी शांतता बाळा. आपला सर्वांची श्रद्धास्थान असलेले आपले ग्रामदेवता जी 5 दिवस खेळायला बाहेर आलेले आहे बहिणी चालकोबा या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन 2026चा शिमगोत्सव या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात आणि या आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत याबद्दल आम्ही आमचे पाचवी मानकरी आपल्या सर्वांचे तसेच ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचं शाब्दिक स्वागत करतो. खरं तर समाधान वाटतं की आजची उपस्थिती बघून समाधान वाटतं. आणि आजचा हा आपला 5 दिवसाचा शिमगा पूर्ण होण्यासाठी आपण सर्व मानकऱ्यांनी भाविकांनी खरोखर प्रयत्न केलात. म्हणून आज पंचमीचा आपला शिमगा आनंदात पार पडत आहे. याबद्दल आपल्या सर्वांचे शाब्दिक स्वागत. या कार्यक्रमासाठी आमचे बंधू असणारे आमचे गमरे बंधू कळवणी गावचे वैभवतील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. विनय गमरे, अजित कांबळे, मनोहर गमरे, उमेश गमरे, मनोहर गमरे, दुसरे मनोहर गमरे, सिद्धार्थ गमरे, प्रचित गमरे, तसेच या ठिकाणी सर्व आपण उपस्थित राहिला. तरी प्रथम मी आमचे 1 नंबर मानकरी आहेत मधुकर आंबेर यांना विनंती करतो की यांना आपण पासोडा आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. विनय गमरे यांनी यायचे या ठिकाणी. आमचे मधुकर दादा यांच्या हस्ते टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया सगळ्यांनी. तसेच मनोहर गमरे यांना आमचे
भाऊ अंबीर पासोड आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतील. अजित कांबळे त्याला लवकर लवकर उशीर होतोय. मनोहर गमरे आमचे संतोष अंबीर बाबाराव अंबीर यांनी घ्या. बाबाराव अंबीर यांच्या हस्ते उमेश गमरे मनोहर गमरे संतोष अंबीर या. मनोहर अंबीर या. सुरेश अंबीर यांच्या हस्ते मनोहर गमरे यांना उमेश गमरे गुळाचे आहेत ना. सिद्धार्थ गमरे बाबराम बिर्या प्रसिद्ध गमरे राजाराम बिर्याने विनंती करतो की त्याने पासवर्ड देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आमचे ज्या ठिकाणी पालखी भरते पूर्ण या पलीकडे ओलांडील पलीकडे देवळी रहित आहे. तर तसेच या कार्यक्रमासाठी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष शांतारामजी भोड हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांना आमचे काशीराम बीर यांच्या हस्ते श्रीफळ पुष्प देऊन त्यांना आपला पासवर्डाने श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार. शांताराम भोड तंटामुक्तीचे उपाध्यक्ष. पूजा येथे सुचवली सुचिता आंबीर यांना विनंती करतो. सुचिता आंबीर यांनी पासवर्डाने श्रीफळ द्यायचे. तसेच गेले 5 दिवस ज्याने आम्हाला नाचवलं खेळवलं या कार्यक्रमामध्ये ओरड आणली ते आमचे बाजेवाले आमचे बाबाराव अंबीर. मधुकर मिराने विनंती करतो त्यांना पासवर्ड श्रीफळ द्यायचे. खरोखर कारण बाजे हल्ली आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही तरी त्यांची तब्येत बरी नसून सुद्धा त्याने आम्हाला चांगल्या पद्धतीने खेळवलं सर्वांना. तिथे आहे ना तो काय वाचलाय मध्ये. तसेच संतोष अंबीर हा आमचे नवीन सनेवाले आणि आमचे मनोहर अंबीर मुंबईतून आलेले. या संतोष अंबीर अशोक अंबीराने विनंती करतो की त्यांना तसेच ज्यांनी 5 दिवस आपले देवाचे गाराणे घातले ते आमचे थलेश्री भिकोंबीर. मी भावंबीरांना विनंती करतो की त्याने पासवर्ड श्रीफळ आहे. थलेश्री आमचे भाई अंबीर काशीराम बीराने विनंती करतो पासवर्डाने श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. या मधुकर अंबीर यांना विनंती करतो की त्याने पासवर्डाने श्रीफळ द्यायचे त्याला. पाया पडता या ठिकाणी आम्ही गरीब म्हणजे त्या 5 मानकरांचा वैयक्तिक क्रिया खरोखर हा गेले 5 दिवस हा चालू असणारा शिमगोत्सव आज रंगपंचमी या निमित्ताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या ठिकाणी आता म्हणजे महाप्रसाद झालेला आहे. चूर्णाचा प्रसाद या ठिकाणी दिला जाईल आणि नंतर
मंदिरामध्ये देवाची भंडारा करून सांगता करण्यात येईल. तसेच या ठिकाणी आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी, जो आता वर्ल्ड कप होता तो सुद्धा आपण इंडियाने जिंकलेला आहे. बरोबर, एक चांगली आनंदाची गोष्ट. या आनंदाच्या त्याच्यामध्ये एक चांगलं एक भर पडलेली आहे. आणि ती सर्वांना विनंती आहे की प्रसाद झाल्यानंतर या ठिकाणी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे. आतापर्यंत आपण जसा सर्व या कार्यक्रमाचा आनंद लुटला तसा आपण सर्वांनी या पालखी नाचवण्याचा कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे. या कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमच्या पाचही मानकऱ्यांनी अधिक असणारे आमचे रहित या ठिकाणी 5 मानकऱ्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. तसेच आमच्यामधून असणारे रहित त्या रहितापैकी एकाने यायचं आहे आणि त्यांना पावसाळ्याने रहिते दिले आमचे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. हॅलो, आता 12 महिन्याचा हिशोब आणि या शिमक्याचा हिसाब करणारे आमचे गुरुजी यांचा सत्कार काशीराम आंबेड करतील. घेतो तर आता चुरण आम्ही घेत आहे. तुम्ही चुरण देत आहे. चुरण द्या मला भरपूर दे. कॅमेरा आला आहे तुला सगळ्यांना द्यायचं आहे. मला खायला तो माझा आहे. खूप छान अजून आहे बाकी. खोबरं आहे ना, खोबरा देतोय ना. थांब ना, येतच दे. पिशवी कुठं आहे? पिशवी काय माझ्या हातात पण छान आहे. महिला मंडळ ए नानू शेठ मला पण तो लावेल ना, आता हे लावेल ना. ओम सर्वमंगल मांगल्ये. देवाचा फोटो काढला काढ ना जरा. जाऊया.